नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी परीक्षेची जर तयारी करत असाल तर या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयावरील जो महत्त्वाचा टॉपिक आहे व्यक्तिमत्वाच्या व्याख्या या ठिकाणी आपण बघणार आहोत. आजचा हा सेशन भाग 3 आहे मित्रांनो. यापूर्वीचे दोन्ही भाग जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. मित्रांनो, हा सेशन पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पेपरसाठी तयारी करत असाल तर महत्त्वाचं असणार आहे. दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकता येणार आहेत. प्रत्येक टॉपिक आपण या ठिकाणी कन्सेप्टनुसार बघत आहोत. बघूया मग व्यक्तिमत्वाच्या व्याख्या. आता व्यक्तिमत्वाच्या व्याख्यामध्ये बघा, नॉर्मन यलमन यांनी व्यक्तिमत्वाबद्दल कोणती व्याख्या दिलेली आहे ती आपल्याला बघायचं आहे. त्यांनी सांगितलंय मित्रांनो की व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तन विशेषण, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. म्हणजेच मित्रांनो, पर्सनॅलिटी इज अ युनिक ऑर्गनायझेशन ऑफ बॉडी स्ट्रक्चर, बिहेवियर, टेट्स, इंटरेस्ट, ॲटिट्यूड, कॅपॅसिटीज, ॲबिलिटी अँड ॲप्टिट्यूड. म्हणजे मित्रांनो, हे सर्वांचं गुंफण म्हणजेच व्यक्तिमत्व होय, असे नॉर्मन यलमन यांनी सांगितलेले आहे. मग विश्लेषणामध्ये बघा काय दिले की नॉर्मन यलमन यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्यरूप नाही तर ते अनेक घटकांचे मिश्रण आहे. मग कोणते घटक आहे ते आत्ताच बघितलं आपण. शरीररचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांचं काय आहे तर मिश्रण आहे. यात तुमचे शारीरिक रूप आणि मानसिक गुण, उदाहरणार्थ तुमची आवड किंवा काम करण्याची पद्धत हे एकत्र गुंफलेले असतात, असे मत नॉर्मन यलमन यांनी व्यक्तिमत्वाबद्दल मांडलेले आहेत. आता आणखी आपल्याला उदाहरणावरून हे समजून जातं की एखादा व्यक्ती दिसायला उंच आणि सुदृढ आहे म्हणजे शरीररचना. बघा, एखादा व्यक्ती दिसायला उंच आणि सुदृढ आहे म्हणजे काय, शरीररचना. तो नेहमी सकारात्मक विचार करतो म्हणजे अभिवृत्ती, आणि त्याला उत्तम चित्रकला अवगत आहे म्हणजे कलाविशेष. या सर्वांच्या एकत्रित प्रभावाला व्यक्तिमत्व असे म्हटले जाईल. अशी व्याख्या कोणी म्हटली तर नॉर्मन यलमन यांनी म्हटलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, महत्त्वाचा टॉपिक आहे. आता याच्यानंतर व्यक्तिमत्वाबद्दल व्याख्या काय दिलेली आहे तर बघू शकता. जी वॉटसन यांनी व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगितले की व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. लक्षात ठेवा, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली जी वाटचाल आहे त्या वाटचालीला आपण व्यक्तिमत्व असं म्हणू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, पर्सनॅलिटी इज द एंड प्रोडक्ट ऑफ हॅबिट सिस्टीम, द सम ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट कॅन बी डिस्कवर्ड बाय ऑब्झर्वेशन ओव्हर लॉंग इनफ पिरियड ऑफ टाईम. ओके, मग वॉटसन हे वर्तनवादी होते. लक्षात ठेवा, वॉटसन यालाच वर्तनवादी असे म्हटलं जातं. ओके, त्यांच्या मते व्यक्तीला जन्मतः जे गुण मिळतात म्हणजे जैविक देणगी, बायोलॉजिकल इंडोमेंट, आणि त्यानंतर ती अनुभवातून जे काही शिकते त्या प्रभावाचा एकूण परिणाम म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी व्याख्या जी वॉटसन यांनी दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, उदाहरणावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, एखाद्या मुलाला बुद्धिमत्ता वारशाने मिळाली, पण त्यांनी कष्ट करून अभ्यासाची सवय लावून घेतली. या सवयी आणि वारसा यांची मिळून झालेली प्रगती म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी या ठिकाणी जी वॉटसन यांनी व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलेला आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला 3 नंबरला बघायचं आहे. बघा, व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी काय व्याख्या दिलेली आहे तर बघा, जी किम्बल यांनी काय म्हटलं की व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखविणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय, असे कोणी म्हटले तर जी किम्बल यांनी म्हटले. पर्सनॅलिटी इज द युनिक ऑर्गनायझेशन ऑफ ट्रेड्स विथ डिटरमाइन अन इंडिव्हिज्युअल युनिक ॲडजस्टमेंट टू हिज एन्व्हायरमेंट. ओके, इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. विश्लेषणामध्ये बघा काय दिलेलं आहे की किम्बल यांनी 2 गोष्टीवर भर दिलाय. मग ते 2 गोष्टी कोणत्या आहेत तर लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, पहिले म्हणजे वेगळेपण, याला युनिकनेस म्हणतो, आणि दुसरे म्हणजे सामाजिक प्रतिक्रिया, सोशल इंटरॅक्शन. तुमचे गुण ठरवतात की समाज तुम्हाला कसा प्रतिसाद देईल. ओके, याच्यानंतर पुढे उदाहरणावरून समजून घ्यायचं आपल्याला. जर एखादी व्यक्ती अत्यंत प्रामाणिक आणि शांत असेल तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. तेथे त्या व्यक्तीचे शांत असणे हे वैशिष्ट्य इतरांचे तिच्याशी असणारे वर्तन ठरवते. हे आपल्याला या ठिकाणी
G.A. किंबल यांनी व्यक्तिमत्वाबद्दल काय मांडलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते, लक्षात ठेवा. याच्यानंतर बघूया व्यक्तिमत्वाबद्दल ऑल्फोर्ड यांनी काय व्याख्या दिलेली आहेत. बघा, ऑल्फोर्ड यांनी व्यक्तिमत्वाबद्दल व्याख्या दिली की व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्वाशी म्हणतात. गॉर्डन ऑल्फोर्ड यांनी त्यांच्या पॅटर्न अँड ग्रोथ इन पर्सनॅलिटी या पुस्तकात मांडलेली आहेत. म्हणजे व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी कोणत्या पुस्तकात मांडलेलं आहे तर पॅटर्न अँड ग्रोथ इन पर्सनॅलिटी याच्यामध्ये मांडलेलं आहेत. मग त्यांनी जे सांगितलेले प्रकार आहे बघा, गतिशील संघटन म्हणजे डायनामिक ऑर्गनायझेशन, म्हणजे व्यक्तिमत्व हे स्थिर नसते, ते सतत बदलत आणि विकसित होत असते. मनोशारीरिक यंत्रणा सायकोफिजिकल सिस्टीम, यात मन मानसिक पैलू जसे की विचार, भावना आणि शरीर जसे की शारीरिक पैलू की मज्जासंस्था या दोन्हींचा समावेश होतो. हे मनोशारीरिक यंत्रणेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण समायोजन म्हणजे युनिक ॲडजस्टमेंट काय आहे तर प्रत्येक व्यक्ती आपल्या परिस्थितीशी किंवा वातावरणाशी स्वतःच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जुळवून घेत असते, असे व्यक्तिमत्वाबद्दल ऑल्फोर्ड यांनी मांडलेलं आहेत. ओके, याच्यानंतर पुढे वळूया मित्रांनो आपण बुद्धिमत्तेच्या व्याख्या. आतापर्यंत आपण व्यक्तिमत्वाबद्दल दिलेल्या व्याख्या बघितले. आता बुद्धिमत्ते संबंधित दिलेल्या व्याख्या आपल्याला बघायचं आहे. मग बुद्धिमत्तेबद्दल व्याख्या स्टर्न यांनी मांडलेली आहे. तर त्यांनी काय व्याख्या दिली की बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजेच बुद्धिमत्ता होय असे म्हणू शकतो आपण. इंटेलिजन्स इज द कॅपॅसिटी टू थिंक इन डिफरंट वेज टू मीट न्यू नीड्स इन अ चेंजिंग सिच्युएशन. ओके, आता पुढे बघा काय दिले की स्टर्न यांच्या मते बुद्धी ही एक लवचिक शक्ती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जुन्या पद्धतीने समस्या सोडू शकत नाहीत तेव्हा नवीन मार्ग शोधतो. आता उदाहरणावरून आपण समजून घेऊ की जर ऑफिसमध्ये अचानक संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर बदलली तर तोच कर्मचारी जुन्या सवयी सोडून नवीन प्रणाली पटकन शिकतो आणि काम करतो. त्याची बुद्धिमत्ता उच्च मानली जाते. क्लिअर झालं. आता पुढे बघायचं बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी दिली, अल्फ्रेड बिनेट यांनी दिलेली आहे. मग त्यांनी काय म्हटलं की आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धिमत्तेचे 4 पैलू आहेत असे विल्यम स्टर्न यांनी मांडले. बघा, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की अल्फ्रेड बिनेट यांनी बुद्धीला एका प्रक्रियेत मांडलेले आहेत. अल्फ्रेड बिनेट यांनी बुद्धीला एका प्रक्रियेमध्ये मांडलेलं आहे. मग ती कोणती प्रक्रिया आहे लक्षात ठेवा. सुरुवातीला आकलन म्हणजे कॉम्प्रेहेन्शन, समस्या समजून घेणे. त्याच्यानंतर शोध, इन्व्हेन्शन म्हणजे उपाय शोधणे, त्या समस्येवर उपाय शोधायचा. त्याच्यानंतर दिशा, डायरेक्शन, उपायावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे त्या उपायावर लक्ष केंद्रित करणे. त्याच्यानंतर टीका, सेन्सरशिप म्हणजे स्वतःच्या चुका स्वतः सुधारणे. असे त्यांनी एक क्रम मांडलेला आहे. मग उदाहरणावरून समजून घेऊ. बघा, गणित सोडवताना प्रश्न समजणे याला आकलन म्हणतो आपण. सूत्र आठवणे म्हणजे शोध, स्टेप्स मांडणे म्हणजे दिशा आणि उत्तर चुकल्यास पुन्हा तपासून दुरुस्त करणे म्हणजे टीका. अशी त्यांनी काय दिलेली आहे तर एक प्रक्रिया दिलेली आहे. कोणी तर अल्फ्रेड बिनेट यांनी बुद्धिमत्तेबद्दल एक प्रक्रिया दिलेली आहे. मित्रांनो, बुद्धीला एका प्रक्रियेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. क्लिअर झालं. याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला विल्यम जेम्स यांनी काय म्हटलेलं आहे, काय मांडलेलं आहे तर बघा, नव्या परिस्थितीशी किंवा सापेक्षदृष्ट्या अभिनय अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय असे त्यांनी सांगितलेलं आहे. इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू ॲडजस्ट सक्सेसफुली टू न्यू ऑर रिलेटिव्हली नोवेल सिच्युएशन. ओके, विश्लेषणामध्ये बघा काय दिले की जेम्स यांच्या मते बुद्धिमत्ता ही एक अनुकूलन म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी आहे. जो व्यक्ती नवीन वातावरणात स्वतःला लवकर सामावून घेतो तो अधिक बुद्धिमान आहे. उदाहरणावरून समजून घेऊ. एखाद्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याने अचानक परदेशात जाऊन तिथल्या संस्कृतीशी आणि भाषेशी जुळवून घेत शिक्षण पूर्ण करणे म्हणजेच बुद्धिमत्ता असे त्या विल्यम जेम्स यांनी म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला मॅकडुगल यांनी बुद्धिमत्तेबद्दल काय व्याख्या दिली तर मॅकडुगल यांनी म्हटलंय की पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता, द कॅपॅसिटी टू इम्प्रूव्ह नॅचरल टेंडन्सीज ऑन द बेसिस ऑफ पास्ट एक्सपिरियन्स. विश्लेषणामध्ये बघा काय दिले, मनुष्याला काही उपजत प्रवृत्ती असतात. उपजत प्रवृत्ती म्हणजे इन्स्टिक्ट्स असतात, पण बुद्धीमुळे माणूस त्याच्यामध्ये बदल करून प्रगती करतो. उदाहरणावरून समजून घेऊ की एका लहान मुलाचा हात विस्तवामुळे भाजला तर त्या अनुभवाचा वापर करून तो पुढच्या वेळी अग्नीपासून लांब राहतो किंवा तो सुरक्षितपणे वापरतो. अशी मॅकडुगल यांनी बुद्धिमत्तेबद्दल
मांडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकता येणार आहेत. आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती फ्री क्लास आपण अपलोड करत असतो. दररोज फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकायला मिळत आहेत. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे गेट्स यांनी बुद्धिमत्तेबद्दल काय म्हटलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन म्हणजे अ कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ लर्निंग एबिलिटीज. विश्लेषणामध्ये बघा काय दिले. गेट्स यांच्या मते बुद्धिमत्ता ही केवळ एक गोष्ट नाही, तर ती अनेक शिकण्याच्या कौशल्याचा एक संच आहे, युनियन आहे, असे गेट्स यांनी बुद्धिमत्ताबद्दल म्हटलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याची स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि वाचन क्षमता मिळून अभ्यासातील प्रगती ठरते. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो मित्रांनो, अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन म्हणू शकतो. क्लिअर झालं, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा, बुद्धिमत्तेबद्दल मांडलेलं जो सूत्र आहे तर कोणी मांडलं तर लेवी स्टर्मन यांनी मांडलेलं आहे. हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. बुद्धी गुणांकाचे पुढील सूत्र त्यांनी मांडलेले आहेत. मग ते सूत्र काय आहे बघूया. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लेवी स्टर्मन यांनी 1916 मध्ये स्टॅनफोर्ड बिनेट इंटेलिजन्स स्केलद्वारे मांडलेले आहेत. 100 हे सूत्र विकसित केले जे मानसिक क्षमताचे परिणाम मोजते. या सूत्राद्वारे मुलांचे योग्य वर्गीकरण करणे हे शक्य झाले. मग ते सूत्र काय आहे तर लक्षात ठेवा. ते सूत्र आहे मित्रांनो, बुद्ध्यांक म्हणजे IQ बरोबर मानसिक वय MA भागिले शारीरिक वय म्हणजे CA गुणिले 100. मित्रांनो, तुम्ही बुद्ध्यांक काढू शकता. जर मानसिक वय 12 असेल आणि शारीरिक वय जर 10 दिलेलं असेल त्याचा गुणाकार करा 100 सोबत. आता याला जर सोडवलं मित्रांनो, बघा हा शून्य कॅन्सल, 12 गुणिले 10 किती, 120 IQ त्या मुलांचं असेल. आपण या सूत्राद्वारे त्यांचा IQ काढू शकतो. लक्षात ठेवा, या सूत्रावर परीक्षेला प्रश्न येऊ शकते. ओके, असे एक्झाम्पल पण येऊ शकतात, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यानंतर पुढे आपल्याला स्मरणशक्ती हा टॉपिक बघायचा आहे. सुरुवातीला मित्रांनो आपण व्यक्तिमत्वाबद्दल बघितले, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, आणि आता आपल्याला बघायचं आहे स्मरणाची व्याख्या. म्हणजेच मित्रांनो याला मेमरी म्हणू शकतो, स्मृती पण म्हणू शकतो आपण. ओके, याला स्मृती पण म्हणू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग रॉस यांनी स्मृतीबद्दल काय म्हटले की स्मृती म्हणजे नवा अनुभव. लक्षात ठेवा, रॉस यांनी काय म्हटले की स्मृती म्हणजे नवा अनुभव. मेमरी इज अ न्यू एक्सपिरियन्स डिटरमाइंड बाय द डिस्पोजिशन लेड डाऊन बाय प्रिव्हियस एक्सपिरियन्स, असे मत रॉस यांनी स्मरणाबद्दल मांडलेलं आहे. मग सखोल विश्लेषणामध्ये बघा काय दिले की रॉस यांच्या मते जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा अनुभवतो तेव्हा तो अनुभव आपल्या मागील अनुभवाच्या आधारे तयार झालेला एक नवा मानसिक अनुभव म्हणजे न्यू एक्सपिरियन्स असतो. आपले जुने संस्कार किंवा प्रवृत्ती डिस्पोजिशन्स नवीन अनुभवाला आकार देतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आपल्याला उदाहरणावरून समजून घ्यायचं. जर तुम्ही लहानपणी सायकलवरून पडला असाल तर मोठेपणी सायकल पाहिल्यावर तुम्हाला फक्त सायकलच दिसत नाहीत, तर त्याच्यासोबत येणारी जी भीती आहे किंवा सावधगिरी आहे हा एक नवा अनुभव असतो. आता तुम्हाला स्मरणाबद्दल रॉस यांनी जी दिलेली व्याख्या आहे ती समजली असेल मित्रांनो. ओके, याच्यानंतर पुढे बघायचं स्मरणाबद्दल. वुडवर्थ व मार्विस यांनी काय म्हटलंय तर व्याख्या बघायची आपल्याला. स्मरणाबद्दल व्याख्या त्यांनी मांडलेली. पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण होय. पूर्वी केलेले जे अध्ययन आहे ते आठवणे म्हणजे स्मरण होय. मेमरी इज अ कन्सिस्ट इन रिमेंबरिंग व्हॉट हॅज प्रिव्हियसली बीन लर्न. सखोल विश्लेषणामध्ये दिले मित्रांनो की ही व्याख्या अतिशय व्यावहारिक आहे. यात अध्ययन म्हणजे लर्निंग आणि आठवणे म्हणजे रिकॉल हे दोन प्रक्रिया महत्त्वाच्या आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ही जी व्याख्या आहे ही व्यावहारिक आहे आणि याच्यामध्ये अध्ययन आणि आठवणे हे दोन प्रक्रिया जी आहे ते महत्त्वाचे आहे. आपण जे ज्ञान आधी मिळवले आहे ते गरजेच्या वेळी पुन्हा मनात आणणे म्हणजे स्मरण होय. लक्षात ठेवा. आता उदाहरणावरून समजून घेऊ की परीक्षेत बसल्यावर वर्षभर अभ्यासलेली उत्तरे आठवून लिहिणे हे पूर्वी केलेले अध्ययन आठवणे आहे. याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 3 नंबरला बघा स्मरण बद्दल व्याख्या काय मांडलेली आहे एडगेल यांनी. स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय. मेमरी इज द पॉवर ऑफ रिटेन्शन. विश्लेषणामध्ये बघा काय दिले की एडगेल यांनी धारणा म्हणजे रिटेन्शन या घटकावर भर दिला आहे. एडगेल यांनी कशावर भर दिले तर धारणावर भर दिले, रिटेन्शनवर भर दिले. मग एखादी गोष्ट शिकल्यानंतर ती मेंदूमध्ये किती काळ टिकून राहते या क्षमतेला त्यांनी स्मरण म्हटलेलं आहे. जर धारणा नसेल तर आठवणे म्हणजे रिकॉल हे शक्यच नसते, असे मत एडगेल यांनी स्मरणाबद्दल
मांडलेलं आहे. आता उदाहरणावरून समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीचे नाव एकदा ऐकल्यानंतर ते अनेक वर्षापर्यंत मेंदूत साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजेच तुमची धारणाशक्ती होय. म्हणजेच आपण त्याला स्मरण म्हणू शकतो. क्लिअर झालं. याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा, मॅकडुगल यांनी स्मरणाबद्दल काय व्याख्या दिली. तर बघा मित्रांनो, मॅकडुगल यांनी म्हटलंय की पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. मेमरी इज ब्रिंगिंग पास्ट एक्सपिरियन्स इन टू द फील्ड ऑफ कॉन्शियसनेस. सखोल विश्लेषणामध्ये दिलंय की मॅकडुगल यांच्या मते आपले जुने अनुभव सुप्त मनात अनकॉन्शियस माइंडमध्ये साठवलेले असतात. जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक ते अनुभव बोधावस्थेत म्हणजेच वर्तमानात जाणीवेच्या पातळीवर आणतो तेव्हा त्या क्रियेला स्मरण असे म्हणतात. मॅकडुगल यांनी स्मरणाबद्दल दिलेली व्याख्या तुम्हाला समजली असेल. आता उदाहरणामध्ये बघा काय दिले की रस्त्याने चालताना अचानक जुन्या मित्राला पाहून त्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न करणे आणि ते नाव तोंडावर येणे म्हणजेच सुप्त मनातील माहिती बोधावस्थेत आणणे होय. उदाहरणावरून तुम्हाला समजला असेल मित्रांनो. ओके. याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला. स्टाउट याने स्मरणाबद्दल काय व्याख्या दिली. तर गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे त्यांनी सांगितले. द आयडियल रिवायवल ऑफ पास्ट एक्सपिरियन्स इज इन द ऑर्डर अँड मॅनर ऑफ इट्स ओरिजिनल ऑकरन्स. सखोल विश्लेषणामध्ये दिले की स्टाउट यांच्या व्याख्येनुसार जुन्या अनुभवांची मनात जशीच्या तशी पुनर्रचना म्हणजे रिट्रॅव्हल होणे म्हणजेच स्मरण होय. यात अनुभव ज्या क्रमाने घडला साधारणपणे त्याच क्रमाने तो पुन्हा जिवंत होतो. आता उदाहरणावरून समजून घेऊ की सहलीला जाऊन आल्यानंतर काही दिवसांनी घरी बसून त्या सहलीतील प्रत्येक घटनाक्रमाने आठवणे. उदाहरणार्थ आधी प्रवास, मग नाश्ता, मग फिरणे हे गतानुभवाचे पुनरुज्जीवन आहे. क्लिअर झालं. आता तुम्हाला उदाहरणावरून हे समजलं असेल मित्रांनो. ओके. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे ते आपल्याला सेकंड सेशनमध्ये म्हणजे यानंतरच्या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तुम्ही जर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 30 गुणांची तयारी करायची असेल तर आपण स्पेशल मानसशास्त्र या विषयावर एक ईबुक क्रिएट केलेला आहे. त्या ईबुकमध्ये तुम्हाला 700+ प्रश्न सखोल विश्लेषणासह पाहायला मिळणार आहेत. मग हा ईबुक तुम्हाला मिळवायचं कशा पद्धतीने. तर मित्रांनो, तुम्हाला 75 07 38 63 06 या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेने 99 रुपये सेंड करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. तुम्हाला लगेचच हा ईबुक मिळून जाईल. 700+ प्रश्नांचा सराव तुम्हाला सखोल विश्लेषणासह करता येणार आहे. मित्रांनो, TET पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पेपरसाठी हा ईबुक महत्त्वाचा आहे. पेपरला खूप कमी दिवस शिल्लक आहे आणि फक्त 99 रुपयामध्ये आपण हा ईबुक देत आहोत. जर तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर मला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं. याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सॅम्पल हे नाव लिहून पाठवायचं आहे. मी तुम्हाला लगेच सॅम्पल पाठवतो. मग त्यानंतर तुम्ही हा ईबुक घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.